नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ताराकडे असलेले रेकॉर्डिंग म्हणजे ताराने हुशारीने राकेशचे सगळे पुरावे ठेवलेले आहेत. कारण राकेश तिला चुकीचा माणूस वाटत आहे, त्यामुळे ताराने सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवलेल्या असतात. कारण तारा ही राकेशला ब्लॅकमेल करणार असते, पण ताराला माहित नसतं की आज ती किती मोठ्या माणसाबरोबर गेम खेळत आहे. राकेश हा काही साधा माणूस नाहीये, पण नेमकं ताराला ईश्वरीने पकडलेला आहे. आणि तारा जेव्हा या सगळ्यामध्ये अडकली जाते तेव्हा मात्र ईश्वरीने ताराला खेचत अर्णवच्या समोर आणलेलं असतं. कारण ईश्वरी वारंवार अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करत असते, अर्णव सर मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या तुम्ही. पण अर्णवने ईश्वरीचं बोलणंच ऐकून घेतलेलं नसतं. त्याला पुरावा हवा असतो. तो म्हणत असतो की आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, हे मला मान्य आहे, पण तू जे काय बोलते ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं म्हणत त्याने ईश्वरीलाच दोषी ठरवलेलं असतं. पण आज ताराच्या मदतीने ईश्वरीने राकेशच्या बाबत सगळे पुरावे आणलेले असतात. आता राकेशने एक मोठा गोंधळ घालायचं ठरवलेला आहे आणि तो म्हणजेच त्याने 50 कोटींचं लोन घेतलेलं आहे. त्या पेपरवरती अंजलीच्या सह्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तो बँकेकडून ते लोन घेत आहे. तर हे सगळं अर्णवच्या समोर आलेलं आहे. तेव्हा मात्र अर्णवने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे आता राकेशचा गेम ओव्हर करायचा. राकेशने सुद्धा मोठा हात मारायचा आणि इथून पळून जायचा हा डाव आखलेला आहे. पण या डावामध्ये आता अर्णव ईश्वरी राकेशचा डाव कसा उधळून लावणार आहेत. कारण काही झालं तरीही ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ती सात्विक फॅशनची आहे आणि सात्विक फॅशन हे अर्णवने स्वकष्टाने उभं केलेलं आहे. खरं तर या सगळ्यामध्ये अंजलीचा सुद्धा कोणताही हक्क नाही, कारण हे सगळं अर्णवने स्वतः उभं केलेलं आहे. पण राकेश मात्र अंजलीच्या जीवावर सगळ्या बडाया मारत असतो. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे राकेश फोनवरती बोलत असतो. तो बँकेमध्ये सांगत असतो, मी किती वेळा सांगितले तुम्हाला, कधी होणार आहे माझं काम, काय चाललंय हे सगळं. कारण 50 कोटींचं लोन सँक्शन करायला सांगितलेलं आहे. तुम्हाला मी सह्या दिलेल्या आहेत. अंजली राजेश भोसले ही माझी बायको आहे, सात्विक फॅशनची ओनर आहे आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तरीही तुम्ही माझ्या बाबतीत चुकीचा डिसिजन घेत आहात, माझ्या बाबतीत तुम्ही मला मदत करत नाही, यावरून तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे ताराने हे सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि नेमका तो रेकॉर्डर खाली पडतो आणि तारा बाहेर तिथं येते. तारा एकदम आलेली पाहून राकेश विचारतो, तू इथे? तेव्हा ती सांगते की हो, थोडं काम होतं त्यासाठीच मी आलेले आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ताराला तो म्हणतो की नक्की काय काम होतं. तारा म्हणते ते नाही सर, मला थोडं बोलायचं होतं. आणि असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. इकडे राकेश म्हणत असतो म्हणजे. तारा म्हणते की सर, तुम्ही अजून इथे आहात, माझे बॉस इथे आहेत आणि मी असं इथे थांबून राहणं योग्य वाटतं का, म्हणून मी इथं आलेली आहे आणि थांबलेली आहे. त्यामुळं तुम्ही गेल्याशिवाय मी ऑफिसमधून नाही जाऊ शकत आहे, कारण मी तुमची असिस्टंट आहे, पी आहे. तेव्हा राकेश म्हणतो की ठीक आहे. खरं तर ताराने तो जो रेकॉर्डर असतो तो खाली पडलेला असतो तिच्याकडून आणि तो रेकॉर्डर मिळवण्यासाठी ती तिथे आलेली असते. इकडे अर्णव ईश्वरी सगळे आता घरी आलेले असतात आणि नेमकं जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत ते सुद्धा आलेले असतात. आणि मग अर्णव ईश्वरी त्यांच्याशी बोलत असतात, त्यांना बऱ्याच गोष्टी ते सांगत असतात. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणतात की बरोबर आहे तुमचं, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र राकेशचा बँड वाजणार असतो. मग ते विचारू लागतात की नक्की कधी आलेले होते, काय झालेलं आहे, हे सगळं विचारलं जातं. तेव्हा मात्र हे दोघंही सांगतात की हो, आम्ही इथं घरामध्ये आमच्या पाहिलेलं आहे, असं ईश्वरी सांगत असते. आणि तेव्हा मात्र ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की या सगळ्या मागे कोण सूत्रधार आहे. कारण ईश्वरीला राहून राहून वाटत आहे की नक्कीच अशी काहीतरी गोष्ट घडलेली आहे आणि ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत. आता मात्र प्रश्न उभा राहतो आणि मग ईश्वरी राकेश तेवढ्यात तिथे आलेला असतो आणि ईश्वरी राकेशला म्हणते की राकेश जिजू, राजेश जिजू हे बघा. मग पोलिसांना ती सांगते की यांच्या बाबतीतच हे सगळं घडलेलं होतं. आणि मग पोलीस म्हणत असतात की हो, याच्या आधीही आम्ही त्यांना भेटलेलो आहे, म्हणजे ॲक्सिडेंटमधले 2 साक्षीदार आमच्या घरी कॅटरिंगच्या बिझनेसमधून आलेले होते
कॅटरिंगच्या निमित्ताने ते आमच्या घरी आलेले होते हे ईश्वरीने समोर आणलेलं असतं. मग शेवटी पोलीस तिथे तपास सुरू करतात आणि निघून जातात. राकेश मात्र वेगळाच विचारत असतो, कारण ते 2 लोक कुठं गेले हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला आहे. त्यासोबतच आता सगळेजण एकत्र असतात आणि मग सगळे बोलत आहेत. त्याच वेळी सांगितलं जातं की रमाकांत आता उद्या सकाळी ते जाणार आहेत, कारण मंदिराचा जीर्णोद्धार आहे, त्यासाठी देणगी गोळा करायची आहे, त्यासाठी ते जाणार आहेत. त्यावरती इकडे लगेचच वल्लरी म्हणायला सुरुवात करते, भिकेचे डोवाळे लागणं म्हणजे काय असतं ना, ते यांच्याकडनं पाहिलं पाहिजे. कधी काळी एका एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक असलेला माणूस आज दारोदार भीक मागत फिरतोय, असं वल्लरी बोलत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की कसं आहे, तसं विचार केला तर चुकीचं आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी होतील असं नाही. आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की त्यांना त्यातून समाधान मिळते, त्यासाठी ते ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. असं ईश्वरीने सांगितल्यानंतर मात्र अर्णव तिथे असतो. मग आजी म्हणते, जर रमाकांतराव उद्याच जाणार असतील तर अंजूच्या वाढदिवसासाठी ते नसतील ना, असं ते बोलते. आणि मग अर्णव लगेचच बोलायला सुरुवात करतो की असंही आम्हाला सवय आहे, ते आमच्या वाढदिवसाला असतील नसतील या कोणत्याच गोष्टीशी आम्हाला देणं घेणं नाहीये. हे सांगितल्यानंतर मात्र तिथे अर्णव हे बोलतो, आजीलाही वाईट वाटतं. खरं तर रमाकांतने अंजलीच्या वाढदिवसाला थांबलं पाहिजे असं वाटत असतं, पण आता रमाकांतने जायचा निर्णय घेतलेला आहे, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी गोळा करायची आहे, त्यामुळे घरातलं कोणीच अडवणार नसतं. इकडे ईश्वरी म्हणते की चला चला आता कोणीही झोपायचं नाहीये, आपण एक गेम खेळणार आहोत, कारण नमुताई नुकतीच या घरात आलेली आहे आणि नमुताई घरात आलेली आहे, पण तिच्या बाबतीत या घरातल्या प्रत्येकाची ओळख तिला करून दिलेली नाही. आणि त्यामुळं मला असं वाटत आहे की आपण सगळेजण आपली ओळख काय आहे हे नमुताईला करून दिली पाहिजे, असं ईश्वरी सांगत असते. आणि मग मात्र सगळेजण म्हणतात की चालेल, मग एक गेम खेळायचा आहे असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. आता गेम कोणता खेळायचा आहे, नम्रता म्हणते हे काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की कसं आहे, आपल्या घरातल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे आणि घरातल्या प्रत्येकाबद्दल हे सुद्धा नम्रताला कळलं पाहिजे, हा विचार तिचा चाललेला असतो. आणि मग मात्र सगळेजण तयार होतात. ईश्वरी तिला गाईड करत असते. मग गेम सुरू होतो, तो म्हणजे ट्रूथ अँड डेअरचा. ट्रूथ अँड डेअरच्या या गेममध्ये सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि मग बॉटल फिरवली जाते. पहिल्यांदा बॉटल फिरवली जाते, ती येते ती म्हणजे मामाकडे. मामाकडे बॉटल आल्यानंतर आता काय, तेव्हा नम्रता म्हणते की मामा तुम्ही ना, बाबा तुम्ही ना गाणं गा. हे ऐकल्यानंतर मामा म्हणतो की मला असं वाटतंय की मी तुझ्या आवडीचं गाणं गातो, माझ्या आवडीचं नाही. सगळ्यांना प्रश्न पडतो की आता मामा नक्की कोणतं गाणं गाणार आहेत, हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. आणि मामा गाणं गातात तेव्हा सगळेजण हसत असतात, सगळ्यांनाच भारी वाटत असतं. तर वल्लरी म्हणते बस बस बंद करा तुमचं हे गाणं. त्यानंतर पुन्हा आता बॉटल फिरवली जाते. एक एक जण आपापल्या पद्धतीने ही परिस्थिती हँडल करत असतं आणि छान पद्धतीने हा खेळ रंगात आलेला असतो. तेवढ्यात राकेश तिथे येतो. सगळेजण राकेशला म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही सुद्धा आम्हाला जॉईन होऊ शकता असं सांगितलं जातं. आणि मग राकेश तिथं आल्यानंतर राकेश सगळेजण आता तिथे जॉईन झालेले असतात. राकेश आल्या आल्या बॉटल फिरवली जाते आणि बॉटल फिरवल्यानंतर आता वल्लरीचा नंबर येतो. वल्लरीला विचारलं जातं की वल्लरीला प्रश्न विचारला जातो की तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट कोणती, तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, हे जेव्हा वल्लरीला विचारलं जातं तेव्हा वल्लरी सांगते की मी माझ्या स्वतःवर जास्त प्रेम करते, माझ्यासाठी मी स्वतः महत्त्वाची आहे. कोणत्याही माणसाच्या आयुष्यात ती व्यक्ती स्वतः महत्त्वाची असल्याशिवाय बाकी काहीच महत्त्वाचं असू शकत नाही, असं वल्लरी सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण तिथे असतात, सगळेजण ऐकत असतात. ती म्हणते की माणसाने स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, मग दुसऱ्यांवर नंतर प्रेम करता येतं, असं तिने सांगितल्यानंतर सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. वल्लरीचा हा ॲटिट्यूड पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण वल्लरी कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर आता बॉटल पुन्हा फिरवली जाते आणि मग राकेशकडे ती बॉटल फिरते
आणि मग नम्रताला सगळेजण म्हणतात की विचार, तू विचार. नम्रताला आता राकेशच्या बाबतीत खरं तर ऑलरेडी खूप राग असतो. राकेशने जे काही केलेलं आहे ते नम्रताला माहिती आहे. नम्रताच्या घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि आज हाच राकेश साळसूतपणाचा आव आणत आहे. त्यामुळं खरं तर यांना सगळ्यांनाच राग आलेला असतो. पण सगळेजण शांत राहतात. मग मात्र नम्रता काही प्रश्न विचारत नाही. नम्रता शांत राहते तेव्हा राकेश सुद्धा म्हणतो की ठीक आहे, त्यांना नाही जमणार. मग तो म्हणतो की खरंच म्हणजे नम्रता मॅडम, तुम्ही या घरात आला आणि तुम्ही आकाश सरांसाठी लकी ठरलाय. खरं तर तुम्ही लग्न पळून जाऊन केलं. हा बरोबर आहे, अर्णव सर आणि ईश्वरी मॅमचं सुद्धा लग्न तसंच झालं होतं. म्हणजे तुमच्या सगळ्यांची लग्न अशी वेगळ्या परिस्थितीत झाली. पण त्या सुद्धा तेवढ्याच लकी ठरलेल्या आहात आणि तुम्ही सुद्धा आकाश सरांसाठी तेवढेच लकी ठरलेले आहात. म्हणून आज अर्णव सरांनी आकाश सरांवरती खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे, असं राकेश सांगत असतो. अर्णव ऑफिसला चाललेला आहे. अर्णव जसा खाली उतरतो आणि बाहेर जाऊ लागतो तेव्हा ईश्वरीनं त्याला थांबवलेलं असतं. मला देखील ऑफिसला यायचं आहे असं ईश्वरी त्याला सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो, यायचं आहे तुला? चल मग, त्यात विचारायची काय गरज आहे? ईश्वरी फॅब्रिकेशन्सचे तू मालक आहेस, त्यामुळं तुम्हाला विचारायची काय गरज नाही. तुलाही वाटत असेल तर बरोबर चल. इतक्या सहजपणे अर्णवने तिला ऑफिसला यायला सांगितलेलं असतं. हे सगळं वल्लरी पाहत असते. वल्लरीला तर काहीसुद्धा अजिबात पटत नसतं. आता इकडे नम्रता पण म्हणते की मी पण येऊ का ऑफिसला? कारण ईश्वरी देखील चाललेली असते. तिला पण वाटत असतं की आपण पण ईश्वरीबरोबर ऑफिसला जावं. ईश्वरी तिला म्हणते, यायचं आहे का तुला? तू पण चल. आता दोघी पण जाण्यासाठी तयार झालेले असतात आणि आकाश देखील तिला म्हणलेला असतो की तुला यायचं असेल तर तू आमच्याबरोबर येऊ शकते. आता आकाश आणि ईश्वरी दोघीही नम्रताला चल म्हणतायत, पण वल्लरीला मात्र तिला जाऊ द्यायचं नाहीये. वल्लरी म्हणते, हां, ती पण जाते, तू पण जा. दोघी पण जाऊन बसा तिकडं. इथले घरातली कामं कोण करणार आहे? अजिबात जायचं वगैरे काय नाही. थांबायचं इथं. असं म्हणून वल्लरीने तिला थांबवलेलं असतं. आता वल्लरी जाऊ नको म्हटल्यानंतर म्हणजेच सासूबाईंनीच थांबवल्यानंतर नम्रताचा नाईलाज झालेला आहे. ईश्वरीला ती जा म्हणते, पण नम्रता मात्र घरीच थांबते आणि नम्रताला तिने दमच दिलाय की घरातली कामं पटापट सगळी करायची, नुसतं बसायचं नाही इकडं तिकडं बघत, कळतंय का? असं म्हणून तिला थांबवलेलं आहे. ईश्वरी, आकाश आणि अर्णव हे आता ऑफिसला चाललेले असतात आणि नम्रता त्यांना पाठीमागून बघत बसते. तर वल्लरीला या गोष्टीचा आनंद झाला आहे की आता तुम्ही बहिणी-बहिणींना जावा-जावा झालेला आहात, लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी बहिणी-बहिणी ठेवतच नाही. तुम्हाला मी जावा-जावाच बनवते. कसं तुम्ही एकमेकाच्या जीवावर उठत नाही ना, तेच मी बघते. आता तुमच्यातले भांडणंच मला बघायचे आहेत. दॅट इज दॅट असं तिच्या स्टाईलने म्हणून ती हसत आहे. इकडे अर्णव आता ऑफिसला पोहोचलेला असतो. तो गाडीतून उतरतो. ईश्वरीसाठी दरवाजा गाडीचा उघडतो आणि ईश्वरीला बाहेर बोलवतो. ईश्वरी बाहेर येते तेवढ्यात शिर्के देखील आलेले असतात. अर्णव शिर्केंना सांगतो, आज ईश्वरी मॅडम आलेल्या आहेत. त्यांना काय हवं नको ते सगळं बघायचं. शिर्के म्हणतात, काही प्रॉब्लेम नाही. मी काय व्यवस्थितपणे सगळं काही बघेल. अर्णव ईश्वरीला सांगतो की काय प्रॉब्लेम आला तर मला फोन कर किंवा मी आहेच. मला बोलवून घे, मी येतो तुझ्याकडे, असं अर्णवने सांगितलेलं असतं. ईश्वर आर शिर्के अर्णवला म्हणतात, की "अहो, काही प्रॉब्लेम येणारच नाही. मी आहे, काही काळजी करू नका." असा आता शिर्केने शब्द दिलेला असतो. तर ईश्वरी वेगळ्याच टेन्शनमध्ये ऑफिसमध्ये आलेली आहे. तिला बघायचं आहे, की नक्की राकेशचं काय चाललेलं आहे. पण ती अर्णवला काहीसुद्धा सांगत नाही. जसं ताराला दिसतं, की ईश्वरी आलेली आहे, तारा लगेच राकेशला फोन करते आणि म्हणते, "सर, मला तुम्हाला एक सांगायचं आहे." तो म्हणतो, "काय झालं? बोल पटकन." तेव्हा ती सांगते, "अहो, ईश्वरी मॅडम आलेल्या आहेत. काय करावं मला कळत नाही आहे." तो म्हणतो, "अच्छा, तिचं काय चाललं आहे मला कळत नाही. बरं असू दे, एक काम कर तू, आता मी आज ऑफिसला काही येत नाही. पण मला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत. ते डॉक्युमेंट तू मला पाठवून दे." ते म्हणते, "हो, तुम्हाला जे काय लागेल ना, ते मला सांगा. मी तुम्हाला सगळं काही पाठवून देईल." पण राकेशला भलतंच टेन्शन आलेलं आहे. कारण ईश्वरी ऑफिसला गेली आहे, म्हणजे ती काय शांत बसण्यासाठी गेलेली नसणार. या गोष्टीची जाणीव राकेशला झालेली आहे. त्यामुळं राकेशने ठरवलंय, की आपण काही केल्या ऑफिसला जायचं नाही. जेवढं होईल तेवढं आपण ईश्वरीपासून लांब राहायचं. इकडे नम्रता काम करत आहे. देवाला फुलं ठेवायची राहिलेली असतात म्हणून तो देवाकडे चाललेले असते. तर तिकडून आजीनं हाक मारली असते, "अगं नम्रता, माझ्यासाठी पाणी आण, पाणी संपलंय." ही नम्रताची चाललेली सगळी गडबड पाहून वल्लरीला खूपच आनंद होत असतो. आता तू नुसती घरात ना इकडून-तिकडून पळत राहा.
असं ते मनातल्या मनात म्हणत असते. नम्रता मात्र शांतपणे घरातल्यांचं सगळं काम करत असते. तेवढ्यात मामा देखील नम्रताला हाक मारतात आणि म्हणतात, "नम्रता." तेव्हा वल्लरी म्हणते, "काय झालं? मी आहे ना इथं, मला विचारा." मामा म्हणतात, "मला तिच्याशीच बोलायचं आहे. कळतंय तुला?" तेवढ्यात नम्रता येते. मामा म्हणतात, मी बाहेर चाललेलो आहे. तुला काय आणायचं असेल तर मला सांग." नम्रता म्हणते, "हो, ठीक आहे." मामा निघून जातात. वल्लरी नम्रताकडे बघत बसत असते. तेवढ्यात आकाशचा फोन आलेला असतो. फोन टीपॉयवर वल्लरीच्या समोर ठेवलेला असतो. आता फोन घ्यावा तरी ताप. नम्रता विचारते, "फोन घेऊ का?" वल्लरी डोळ्यानं तिच्याकडे पाहते. मोठे डोळे करून म्हणते, "हो, घे." आणि मग लगेच आकाशचा आलेला फोन नम्रताने घेतलेला आहे. नम्रता त्याला बोलते आणि म्हणते, "आज संध्याकाळी जरा लवकर याल का?" तो तिकडून हो म्हणतो आणि नम्रता खुश होते. आता नम्रता पुन्हा कामासाठी चाललेली असते. वल्लरीला खूपच गंमत वाटत असते. अशी काम करणारी, नुसती इकडून सैरावैरा पळणारी सून बघायला मजा येते, असं ती मनात बोलत असते. नम्रता परत कामाला चाललेली असते, तर तिला वल्लरीनं बसवलंय आणि मुद्दाम ईश्वरीच्या विरोधात ती कान भरतीये. म्हणतीये, "हां, बस आता इथं शांत जरा. कसं वाटतंय आता घरामध्ये?" नम्रता म्हणते, "छान आहे." "हां, छानच वाटून घ्यायचं, कारण ती जाते ना ऑफिसला." ते म्हणते, "हो, म्हणजे आज त्या गेल्यात ना, थोडा वेळ गेली आहे ईश्वरी." "हं, आज थोडा वेळ गेलेली आहे, लक्षात ठेव. ते काही थोडा वेळ जाणार नाही आता. आता तू आली ना घरकामाला, बाई, आता तू घरातली कामं करायची." ती आता काय करणार माहिती आहे? दररोज ऑफिसला जाणार. आज 10 मिनिट, उद्या 15 मिनिट आणि परत कायमचं. मग आता ती बाहेर आणि तू घरात हाव-हाव करत बस नुसती, असं वल्लरी तिला बोलते. नम्रताला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. पण तिच्या मनामध्ये खरोखरच या गोष्टीचं बीज आता पेरलं गेलंय, की ईश्वरी मात्र ऑफिसला जाणार आणि आपल्याला मात्र घरची कामं कामं करावी लागणार. कारण वल्लरीनं बरोबर तिला जशी पाहिजे तशी पिन मारलेली आहे. आता घरातली काम करायला तिला बाई मिळालेली आहे ना, त्यामुळं ती हे सगळं करतेय. एवढं तर डोक्यात येतं का? आता अजूनसुद्धा दीदीच करत बसायचंय तुला. बसायचं असलं बस, मला काय करायचंय? असं म्हणून नम्रताच्या डोक्यामध्ये तिनं विष पेरायला सुरुवात केलेली आहे. इकडे तारा केबिनमध्ये आलेली आहे. कारण राकेशचा फोन आलेला आहे आणि राकेश तिला म्हणतोय, की "मला एक फाईल पाहिजे. ते आत्ताच्या आत्ता तू पाठवून दे." तारा म्हणते, "काही काळजी करू नका. मी लगेच तुमच्या ड्रॉवरमधून ती फाईल काढते आणि तुम्हाला पाठवून देते." तारा बोलत असते राकेशला. ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आलेली आहे. ईश्वरी मोठे डोळे करून ताराकडे पाहत असते. तारा मात्र पुरती घाबरून गेलेली असते. कारण ईश्वरी आली म्हणल्यानंतर अगोदरच तिला भीती वाटत असते आणि फोन ठेवल्यानंतर ती इकडं-तिकडं फाईल शोधायला लागते. ईश्वरी तिच्याकडे बघतच असते. ईश्वरी म्हणते, "काय झालंय? काय पाहिजे?" तारा म्हणते, ते राकेश आहेत ना, राकेश सर आहेत ना, त्यांना एक फाईल पाहिजे आहे, ती द्यायची आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "अच्छा, फाईल द्यायची आहे का? बरं, दे ना मग. काय बघत बसले इकडं-इकडं?" ते म्हणते, "हो, नाही, ड्रॉवरमध्ये शोधते, बघून देते." आणि ती ड्रॉवरमध्ये इकडं-तिकडं शोधून त्यातली फाईल काढू लागते आणि त्यातली एक फाईल काढून ती घेऊन जात असते. ईश्वरी तिच्याकडं बारकाईनं बघत असते, या ताराचं नक्की काय चाललेलं आहे आणि ईश्वरी आल्यामुळे तारावर जबरदस्त प्रेशर आलेलं असतं. पटकन ती फाईल उचलते आणि बाहेर निघून जाते. आता ईश्वरी तिच्या कामाला लागलेली आहे. कारण तिला राकेशवर संशय आलेला आहे आणि आपल्याला या केबिनमध्ये काय मिळतंय का याची शोधाशोध ती करत आहे. त्याचा ड्रॉवर बाहेर काढलेला आहे. त्यातनं काय वस्तू मिळतायत का बघतेय. इकडे-तिकडे काय आपल्याला सापडतंय का? त्याच्या विरोधात एखादा पुरावा मिळतोय का? हे सगळं शोधण्यासाठी खरं तर ती आलेली असते आणि राकेशच्या विरोधात काय सापडतंय का याचा विचार करून ती शोधाशोध करत आहे. इकडे तारानं ती फाईल आणलेली आहे आणि ऑफिसमधल्या एका बॉयला तिनं बोलवलंय आणि त्याला सांगितलंय, की आत्ताच्या आत्ता घरी जाऊन ही फाईल राकेश सरांना देऊन यायची आहे. लगेच तो व्यक्ती म्हणतो, "काही काळजी करू नका. मी ही फाईल त्यांना व्यवस्थितपणे पोहोच करेल." आणि त्याने ती फाईल हातात घेतलेली आहे. तारानं तिचं काम अगदी चोखपणे पार पाडलेलं आहे. पण ताराला भीती वाटते. आता ईश्वरी आलेली आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी होणार आहे. कारण तिला अगोदरच ईश्वरीची भीती वाटत आहे. ईश्वरीला मात्र खूप काळजी वाटते. कारण राकेशचं वागणं बदललेलं आहे. राकेशची मेमरी गेलेली नाहीये, असा संशय तिला आलेला आहे. अर्णव आलेला असतो, तेव्हा अर्णवला या सगळ्या गोष्टी ती सांगत असते. अचानक न्यूरोलॉजिस्ट आपल्या घरी येणं आणि राकेशनं काल बोलणं, की तुमचं लग्न पळून जाऊन झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्याला कसं काय आठवतायत? हा न्यूरोलॉजिस्ट का आलेला आहे? असे 100 प्रश्न तिच्या डोक्यामध्ये येत आहेत. जेव्हा अर्णव येतो, तेव्हा अर्णवला तिनं या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की मला राकेशचं वागणं पटत नाहीये. तेव्हा तो म्हणतो, "हे बघ, असं काय विचार करण्याची गरज नाही.
तुला माहिती आहे ना, आपण त्याची परीक्षा घेतलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये तो पास झालेला आहे. ते म्हणते, "हो." पण त्याला कसं कळलं, की आपण लग्न हे पळून जाऊन केलेलं आहे. त्याला तर ही गोष्ट काहीच माहिती नव्हती. आता अर्णवला देखील हे मत तिचं पटलेलं आहे. कारण त्याला तर काहीच आठवत नव्हतं, तर मग हे कसं काय आठवलं? त्याचबरोबर ती म्हणते, एवढंच नव्हे तर आपल्या घरामध्ये तो न्यूरोलॉजिस्ट देखील आला होता. त्या दिवशी ती 2 माणसं होती, त्याच ठिकाणी राकेशसुद्धा होता. त्या 2 माणसं निघून गेली आणि राकेश तिकडून आला. ह्या गोष्टी मला खटकतायत. यामध्ये नक्कीच काहीतरी आहे, असा ती विचार करून बोलत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की तारा केबिनमध्ये असते आणि तिच्या हातातून जेव्हा कानातील हेडफोन पडतो, तेव्हा त्यातून ऐकायला मिळतं, की मला 50 कोटीचं लोन लवकरात लवकर मिळालं पाहिजे आणि ते ईश्वरीनं ऐकलेलं आहे. आणि तिला कळलंय, की राकेश हा मेमरी गेल्याचं नाटक करत आहे. ती लगेच येऊन अर्णवला सांगते, की आपला जो शक होता तो खरा होता आणि हे ताराला देखील माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, "असं जर असेल तर त्या राकेशला आता मी सोडणार नाही." त्याला वाटत असेल, की तो एकावर एक चाली खेळत राहील आणि आपण शांत राहील. दॅट इज द एंड असं आता त्याने म्हणलेलं आहे. आता मी राकेशला संपवल्याशिवाय शांत बसत नाही, असं अर्णव बोलत आहे आणि आता ईश्वरी देखील त्याला साथ देणार आहे. तर तारा देखील त्यांना साथ देताना आपल्याला दिसत आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.